महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा। धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून या 9 पेट्रोल पंपावर पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या खरीप हंगामाच्या तयारीवरती याचा मोठा परिणाम दिसून येतो आहे। शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी आधुनिक पद्धतीने वापरात येणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी आणि वाहनांसाठी डिझेल लागत असतं, परंतु गेले काही दिवसापासून जाणवत असलेल्या डिझेलच्या तुटवड्यामुळे ही सर्व उपकरण वापरणं शेतकऱ्यांना अवघड झालं आहे। पेट्रोल पंप बाहेर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा सर्व ठिकाणी बघाव्यास मिळत असून डिझेलचा तुटवडा भासत असल्यामुळे याचा सर्वात जास्त परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचं दिसून येत आहे। इथे पेट्रोल भरायला आली होती मी, परंतु इथे पण नाही आहे आणि तिकडे साखरी रोडला गेली ते सारखी पेट्रोल पंपवर, तिथून इकडे आली संतोषी मातेजवळ, तिथेही पेट्रोल नाही, इथे आली तर इथेही पेट्रोल नाही। असं तर काहीतरी झालं नाही। गेल्या 2-4 दिवसापासून पेट्रोल होतं का? पण आता 2-3 ठिकाणी जाऊन आलं तर कुठंच पेट्रोल भेटत नाही। या अगोदर होती कधी याची समस्या नव्हती, पहिल्यांदा फर्स्ट टाईम अशी समस्या आली। ओके। मी डॉक्टर श्री भाऊसाहेब मेडिकलला जॉब करतो। मला पेट्रोलची अडचण होती, तर मी सुरू बायपासकडनं गेलो, तिथून 2-3 पेट्रोल पंप लागतात, तर पेट्रोल शिल्लक नाही असं मला एक कर्मचारी म्हटले। तिथून साखरेवरून आलो, 2 पेट्रोल पंप भेटतात, तिथं पण पेट्रोल शिल्लक नव्हतं। तर मी संतोषी मातेजवळ बेस्ट मा म्हणतो पेट्रोल पंप आहे, तर सकाळी होता पेट्रोल भरपूर होता, पण आता दुपारी गेलो 2-2:30 वाजता पेट्रोल पंप शिल्लक नाही असं म्हणतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।